नमस्कार मित्रांनो, एक सुंदरशी गोष्ट तुम्हाला सांगावी असं वाटल्यावरून मी ती गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो। गोष्टीचं नाव आहे की उपकार कोणावर करावेत, वाघावर का उंदरावर। एकदा एक वाघ आणि त्याची वाघीण पिलांना गुहेत सोडून खूप दूरवर जंगलात फिरायला गेली। रस्ता चुकल्यामुळे ते पटकन गुहेकडे येऊ शकले नाहीत। पिलांना भूक लागली, ती केविलवाण्या स्वरात ओरडू लागली, पण तिकडून येणाऱ्या बकरीला त्या पिलांची दया आली आणि ती त्या पिलांना भूक लागली हे समजून त्यांना आपल्या स्तनातलं दूध पाजू लागली। पिलं रोज आई आणि वडिलांची वाट बघायची, पण ती काय आलेली नसायची आणि बकरी नेहमी त्यांना दूध पाजायला जायची। एकदा अशीच ती दूध पाजायला गुहेत गेली असता त्या पिलांचे आई वडील त्या गुहेत आले आणि पाहतात तो काय तर बकरी पिलांच्या जवळ आहे। त्यांना वाटलं की ठीक आहे, आता आयतीच शिकार आपल्याला मिळाली आणि मस्तपैकी झालं। ते त्या बकरीवर ताव मारणार एवढ्यात त्या पिलं आडवी झाली आणि म्हणाली, कृपा करून यांना मारू नका, कारण तुम्ही नसताना या शेळीनंच आम्हाला जगवले हे तुम्ही ध्यानात घेतलं पाहिजे। तिच्या उपकाराची परतफेड अशी करू नका। नंतर मग त्या वाघ आणि वाघिणीला वाटलं की ठीक आहे, हिनं आपल्या पिलांना जपलंय, दूध पाजून मोठं केलंय, वाढवलंय। मग ते तिला म्हटले की आजपासून तू आमची मैत्रीण झालीस आणि जंगलात कुठंही मोकळेपणाने फिरत जा। जर कुणी तुला त्रास दिला तर मग मात्र आम्ही त्याची गय करणार नाही। त्या दोघांचं इतकं सख्य झालं की ती बकरी वाघाच्या पाठीवर उभी राहून एखाद्या उंच झाडाचा पाला खायची आणि जंगलातल्या इतर बघणाऱ्यांना मात्र त्याचं कौतुक वाटायचं। एका मोठ्या पक्षानं असंच हे चित्र पाहिलं की वाघिणीच्या पाठीवर बकरी उभी आहे आणि झाडाचा पाला खाते। त्यावर मग तो गरुड पक्षी त्या वाघिणीकडे गेला आणि म्हणाला, हे कसं काय शक्य आहे। तेव्हा त्या बकरीनं तिला सांगितलं की मी त्यांच्या पिलांना दूध पाजलं, वेळप्रसंगी त्यांना जपलं, मोठं केलं आणि म्हणून त्यांनी माझ्या उपकाराची परतफेड म्हणून मला संरक्षण दिलं आणि माझ्या चाऱ्याची ती व्यवस्था करू लागली। त्यावर गरुडालाही असं वाटलं की तू मला सांगितलंयस ना, तर मी सुद्धा आता अशाच उपकाराच्या गोष्टी करत राहील। म्हणून असाच तो गरुड एकदा पाणी प्यायला एका तलावावर गेला, तर तिथं त्याला असं दिसलं की उंदराची पिलं त्या पाण्याच्या काठावरच्या चिखलातून अशी बाहेर येत होती, त्यांना बाहेर येता येत नव्हतं। म्हणून आता काहीतरी आपण उपकार ह्या पिलावर करायचं म्हणून त्या गरुडानं त्या पिलांना चोचीनं उचललं आणि बाजूला आणलं। ती गारटलेली होती म्हणून त्याच्यावर त्या गरुडानं पंख पसरले आणि त्यानं आपल्या पंखांची ऊब दिली। नंतर ती चांगली झालेली पिलं पटकन बिळात निघून गेली आणि ज्यावेळी गरुड उडून आता आपल्या घरट्याकडे जायला निघाला त्यावेळी बघतोय तर पंखच त्याला मारता येईनात, कारण त्या उंदराच्या पिलांनी ऊब घेता घेता त्याचे पंख कापून टाकले होते, करतुडून टाकले होते, त्यांचे दात शिवशिवत होते, म्हणून त्यांनी ते उद्योग केला होता। मग त्यावर पुन्हा गरुड बकरीकडे गेला आणि म्हणाला, तू उपकार केलेस, तुला चांगुलपणा मिळाला, पण मला काय मिळालं? म्हणले काय झालं? तर म्हणले अशा पद्धतीनं त्या उंदराच्या पिलांनी माझे पंख कापले। त्यावर बकरी त्या गरुडाला म्हणाली की बेटा, उपकार कुणावर करावेत हे सुद्धा समजलं पाहिजे। जो जर उपकाराची फेड अपकारानंच करणार असेल तर त्याच्यावर उपकार करून उपयोग तरी काय। म्हणून थोडंसं तू समोरचा जीव माणूस वगैरे ओळखत जा आणि त्याच्यावर उपकार करायला शिक। या बोधकथेतून आपल्याला एवढंच कळतं की उपकार कोणावर करावे, सत्पात्री दान कसं करावं हे पहिल्यांदा आपल्याला कळलं पाहिजे, तरच आपल्याला त्या पद्धतीनं परतफेड मिळणारी असते, अन्यथा आपल्याला पश्चाताप मिळतो। धन्यवाद।